गुड इव्हिनिंग एव्हरीवन. मी कोमल पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत. तर चला, मागच्या व्हिडिओमध्ये आपण शृंखला मोती आणि गोल्डन मण्यांची शृंखला कशी बनवायची, त्यानंतर त्याच्यामध्ये एडी कुंदन एडी स्टोन कसा ॲड करायचा, त्याला खाचे असतात त्या खाच्यातून त्यांना कसं फिट करायचं आणि त्याच्यापासून असं फ्लावर कसं बनवायचं शिकलो आहेत. आता हे पण तुम्हाला मी पॅक करून दाखवले कसं करायचं. तर परत एकदा दाखवते की हे जे खाचे असतात, याला असे हे जे खाचे असतात त्या खाच्यातून असं वायर टाकायचं आणि एका खाच्यातून वायर टाकून दुसऱ्या खाच्यातून तो बाहेर एक्झॅक्ट त्याच्या समोरच्या खाच्यातून ते वायर बाहेर काढायचे, किंवा मग चांगल्या प्रकारे फिट झालं तर कुठल्याही खाच्यातून निघालं तरीही चालतं. अशा प्रकारे असं फिट करून घ्यायचं याला चांगल्या प्रकारे. नंतर हे असं फिट झाल्यानंतर काय करायचं, आता हे आपण खाचे फिट केले ना, मग आता काय करायचं, जसं मी तुम्हाला मागचं फूल बनवून दाखवलं की 2 मोत्यांना असं रॅप करायचं. त्याच्यानंतर खाली वेडा गेल्यानंतर खालच्या साईडनं एक मोती सोडून दुसरा मोत्या आणि त्याच्या शेजारच्या मोत्याला रॅप करायचं. पुन्हा खालच्या साईडला वेडा गेल्यानंतर एक मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून घेऊन असं रॅप करायचं. झालं. परत एक मोती सोडून त्यातला त्याच्या शेजारचा मोती आणि त्याच्या शेजारचा मोती असे 2-2 मण्याला असं रॅप करत घ्यायचं. आता हे पूर्णपणे आपल्याला असं फिट करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे अशा प्रकारे एक मोती सोडायचा, त्याच्या शेजारचा मोती परत ॲड करायचा, एक राऊंड मारायचा, खालच्या साईडला गेलं की ते एक मोती सोडून त्याच्या शेजारच्या मोत्यासोबत परत एक राऊंड मारून अशा प्रकारे आपल्याला हे मोती फिट करायचे. अशी हे बघा, अशा प्रकारे हे फूल तयार झालं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगितलं आहे फूल बनवण्याच्या व्हिडिओमध्ये, तरीही परत एकदा सांगितलं आहे, तर लक्षात राहू द्या. अशा प्रकारे आपल्याला हा एडी स्टोन किंवा कुंदन पॅक करायचा आहे. बघा खालच्या साईडला कसा पॅक झाला आहे आणि वरच्या साईडला सुद्धा तो कसा पॅक झाला आहे. आता आपल्याला याच्यापासून एक फिंगरिंग बनवायची, तर कशी करायची. मी वायर भरपूर घेतला होता, पण वायर इथे कमी पडला आहे हा स्टोन पॅक करण्यासाठी. याला खाचे जास्त असल्यामुळं हा जरा मला कसं आहे, जो क्रिस्टल ॲड करायला सोपा असतो, पण जो एडी स्टोन म्हणा, एडी कुंदन म्हणा, हे ॲड करायला, फिट करायला खूप जास्त वायर लागतो. तर काय करायचं आहे, असं आपल्याकडे रिंग बेस भेटतो मार्केटला, किंवा मग ऑनलाईनही रिंग बेस भेटतात, इयरिंग बेस भेटतात. तर मग याला असे छिद्र असतात बघा, असे सगळ्या साईडला असे छिद्र असतात. मग आपल्याला या छिद्रामध्ये त्याच्यावर असं ठेवायचं आहे. आपल्याला हा जो रिंग बेस आहे ना, आपण ही ॲडजस्टेबल रिंग बेस बोलवलेला आहे, तर हे आपण ॲडजस्ट करू शकतो आपल्या फिंगरच्या साईजनुसार. तुमचे जे फिंगरची जी साईज आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आता हे आपलं रेडी आहे, हे फ्लावर आपल्याला याची फिंगरिंग बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर काय करायचं, हे फक्त सिम्पली असं याच्यावर ठेवायचं आहे. असं ठेवून द्यायचं आहे. समजा हे बघा, ठेवल्यानंतर किती सुंदर लुक दिसतो याचा रिंगचा, की नाही. मग काय करायचं, हे जे 2 वायर आहेत ना, हे 2 वायर काय करायचे, तर आपल्याला एक्झॅक्ट समोरासमोर ही अशी फिंगरिंग आहे बघा. आता ही अशा प्रकारे फिंगरिंग आहे. काय करायचं आहे, एक वायर यामधून टाकायचा आणि दुसरा वायर जो आहे ना तो यामधून टाकायचा आहे. अशा प्रकारे टाकला, व्यवस्थित नाही तर आपल्या अरेंजमेंटनुसार टाकायचं आहे. बरोबर समोरासमोरील असले पाहिजे फक्त, म्हणजे ती ज्यावेळेस आपण रिंग फिट करणार आहोत ना, तर ते सेम पोझिशनला फिटिंग झाली पाहिजे त्याची. अशा प्रकारे ॲड करायचे ते आपल्याला. बघा अशा प्रकारे यातून एक टाकायचा आणि दुसरा कशातून टाकायचा आहे आपल्याला, एक्झॅक्ट त्याच्या समोरच्यातून. अशा प्रकारे ॲड केला की काय करायचं, याला ओढून घ्यायचं आहे खालच्या साईडला, असं खालच्या साईडला ओढून घ्यायचं आहे. आणि हा सुद्धा खालच्या साईडला असा ओढून घ्यायचा आहे. बघा हे आले 2 खालच्या साईडला आले ना, बरोबर हे सेंटरला आलं पाहिजे.
हे अशा प्रकारे ओढून घ्यायची, टाईट, एकदम टाईट ओढून घ्यायचं. याचा फक्त आकार बदलता कामा नाही हा. अशा प्रकारे ओढून घेतला की काय करायचं आपल्याला, बरोबर जोपर्यंत हे खालच्या साईडला फिक्स होत नाही तोपर्यंत खालच्याच साईडला रॅप करायचं आहे. काय करायचं आहे, वरच्या साईड हा वायर वरती घ्यायचा, एका मण्यातून असं एका मण्याला याला रॅप करायचं आहे चारही बाजूला अशा प्रकारे. हे अशा प्रकारे केलं काय करायचं आहे, परत हा जो काही वायर आहे ना, हा त्या दुसऱ्या छिद्रातून, हा असं दुसऱ्या छिद्रातून दिसतंय का तुम्हाला? मला तुम्हाला व्हिडिओ शूट करता करता हे फिट पण करून दाखवायचं. वायर कमी पडते आपल्याला, वायर याला ॲडजस्ट करावं लागेल. हे 2 मण्यातून असं पहिलं 2-2 मणी चारही बाजूला 2-2 मण्याने फिट करून घ्यायची पहिली ती रिंग. नंतर आपण दुसरं वायर घेऊन त्याला खालच्या छिद्रातून फिट करणार आहोत. हे बघा अशा प्रकारे हे झालं. ओ मम्मी अशा प्रकारे आता हे जे वायर आहे ना आपला एक्स्ट्राचं, हे बघा हे आपल्याला आता एक्स्ट्रा वायर घ्यायचं आहे हा फिट करण्यासाठी. असं तोडून घेतलं आहे. तर मी कटर नाही तोडू शकतो किंवा मग तसंही तुटतं ते. काय करायचं आहे, हे जे आपल्याला आपण दुसरं वायर ज्यावेळेस जोडतो ना त्यावेळेस काय करायचं आहे, बरोबर हे वायर जे आहे ना ते अशा प्रकारे घ्यायचं आहे, एका छिद्रातून खालच्या साईडला असं एका छिद्रातून त्याला असं इन्सर्ट करायचं, वरती काढायचं. काढला, वरती काढल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, झालं आता हे वरती निघालं. आता आपल्याला काय करायचं आहे, बरोबर 2 मोत्यांना त्याला फिट करायचं आहे. 2 मोती घ्यायचे आणि असं हे अशा प्रकारे, हे असं हे अशा प्रकारे केला. हे दुसऱ्या साईडचं वायर परत आपल्याला काय करायचे, खालच्या बॅक साईडला जे छिद्र आहेत ना, या छिद्रातून हे असं इन्सर्ट करायचं आहे परत आणि वरती काढायचं आहे. हे बघा हे जे छिद्र आहे ना, या छिद्रातून मी आता ते वरती काढायचा प्रयत्न करते. ज्यातून वरती येईल त्यातून काढायचा प्रयत्न करायचा, ते येणं गरजेचं आहे. आता काय करायचं आहे, 2-2 4 बाजूला 2-2 मोत्यामध्ये रॅप करायचं आहे याला, म्हणजे ती पूर्णपणे व्यवस्थित बेस त्याचा या फ्लावरला फिट होतो. अशा प्रकारे हां केलं, त्यातून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे बरोबर 4ही बाजूला असं फिट करायचे. 2-2 मोती असे रॅप करायचे. हे केले. हां परत ते खालच्या साईडला यायचं आहे. परत याच्या एक्झॅक्ट समोरचे 2 मोती घ्यायचे, असे ते रॅप करायचे आणि तिसऱ्या मोत्यातून त्याला असं प्रकारे वरतून बी बघायचं. फिनिशिंग बिघडली नाही पाहिजे याची, वरतून काळजी घ्यायची नाही तर बस खालच्या साईडलाच करत बसायचं. हे असं. आता इथं आपली जी रिंग आहे ही फिट झालेली आहे. आता काय करायचं, आपलं जे एक्स्ट्राचं वायर आहे ना हे अजून एकदा 2 त्याला रॅप करून
कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. रिंग बेस हे असं, हे एक्स्ट्राचं जे वायर आहे ना, एक एक मोती हे करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे. आता हे एक्स्ट्रा वायर आहे, फिटिंग करून झालं नाही तर तुम्ही अजूनही फिट करू शकता, तसं काही नाही. पण मला असं वाटतं आता याला फिट करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला वाटलंच किंवा आपली रिंग हलती वगैरे तर तुम्ही फिट करू शकता पूर्ण वायर, पण माझी फिट झाली आहे. आता अशा प्रकारे हे वायर कट करायचे, जे एक्स्ट्राचं वायर आहे ना ते आपल्याला कट करायचं आहे. इकडे दे बाळा मला ते. आता काय होतं माहिती का, हा जो एडी कुंदन आहे ना, हा निघतो कधी कधी, हे फिटिंग करता करता निघते, कारण ते ना एवढे व्यवस्थित नसतात. तर आपण याला B7000 ग्लूने स्टिकसुद्धा करू शकतो. पण माझा एडी नाही निघला आहे, पण निघतो. काही काही याच्यामध्ये निघले तरी काही घाबरायची गरज नाही. आपल्या B7000 ग्लूने त्याला स्टिक करायचं बरोबर. हे बघा, बॅक साईडला सुद्धा आपली रिंग पूर्णपणे तयार झाली आहे आणि फ्रंट साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता रिंगचा लुक कसा आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये फिंगरिंग कशी बनवायची ते शिकलो आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला प्रेस करा. हे बघा, मी तुम्हाला माझ्या फिंगरमध्ये पण टाकून दाखवली आहे अशा प्रकारे लूक दिसतो आहे. तर अशा प्रकारे याला आपण ॲडजस्ट पण करू शकतो. हे ॲडजस्ट करण्यासाठी आहे, त्याच्यासाठीच घेतानाच आपल्याला रिंग बेस असा घ्यायचा आहे जो ॲडजस्टेबल असेल. तर हे बघा, मी माझ्या रिंगमध्ये त्याला व्यवस्थित ॲडजस्ट केलं आहे. फायनल लूक तुमच्या समोर.